नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या आजच्या या ब्लॉगमध्ये। आज आपण परत एकदा चाललो आहोत सुंदर पार्कमध्ये, ज्याचं नाव तर तुम्हाला माहितीच आहे। जिथे आहे निसर्गाची मज्जा आणि शांतता तुम्हाला अनुभवायला मिळणार आहे। आता तर तुम्हाला नक्कीच कळले असेल। अजून एक हिंट, मुलांसाठी पाण्यात खेळण्यासाठी तिथे मजा आहे, बरोबर। नमो ग्रँड सेंट्रल। चला मग सुरुवात करूया आजच्या ब्लॉगची ट्रिपची। तर इथे आम्ही पोहोचणारच आहोत। इथे मी काढली होती मेहंदी, जी मागची होती। त्यासाठी सकाळी मी लवकर उठली आणि हे सगळे कपडे बाहेर पडले होते, खूप सारा पसारा। आणि मी आधी म्हटलं चल बाहेर ठेवून मी बाहेर का धुते, कारण पाहुणे आले होते म्हणून जास्त कपडे असताना, त्यामुळे मी बाहेरचा ड्रम यूज करणार होती। तर इथे मी लादी पुसून घेते आणि त्यानंतर ते कपडे धुणार आहे। त्याच्या आधी मी भांडी घासली होती। आता ते सर्व आवरून मी एक रेसिपी दाखवणार आहे पनीरची। तर इथे मी तूप घेतला आहे अर्धी वाटी, तुमच्यानुसार तुम्ही घ्या। आणि तूप मस्त गरम झाल्यानंतर आपण डायरेक्टली सुके मसाले टाकणार आहोत, म्हणजे धनिया पावडर, आणि त्यानंतर मी टाकणार आहे हळद आणि मिरची पावडर टाकून घेणार आहोत आपण। हळद मी इथे एक माझ्या चमच्यानुसार टाकले आहे, तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाका। तर इथे मिरची पावडर टाकून घेतली, त्यानंतर जिरा पावडर घेतले आहे। तर हे मस्त असं फ्राय करून घ्यायचं, त्याने तरी छान सुटते। तर इथं हा मसाला टाकला आहे, त्याच्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि काय बोलतात ते काजू असे टाकून मी फ्राय करून घेतलं होतं, म्हणजे थोड्याशा पाण्यामध्ये उकळून घेतलं होतं आणि ते मिक्सरला वाटून घेतलं, म्हणजे पेस्ट। आणि अशा प्रकारे तेल सुटल्यानंतर थोडंसं आवश्यकतेनुसार पाणी टाकून आता ही ग्रेव्ही आपण छान अशी ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी ठेवूया, शिजून घेऊया। त्यानंतर आपण कसुरी मेथी टाकणार आहोत। कसुरी मेथी मस्त अशी क्रंच हाताने आपण कुस्करून टाकणार आहोत। इथे मी पनीर फ्राय करून घेतले होते, मिरची, हळद आणि मीठ लावून फ्राय करून घेतले होते, ते आपण टाकणार आहोत। कोथिंबीर टाकून आता अशा प्रकारे थोडेसे शिजून घेणार। अशा प्रकारे पनीर झाला आहे। तर आता आपण जाऊयात पार्कमध्ये। तर हा पार्क शहराच्या जीवनापासून, म्हणजे दगदगीच्या जीवनापासून दूर आहे। एक निवांत जागा आहे, हिरवीगार झाडे, फुलांची बाग आणि चालण्यासाठी सुंदर पायवाटा, आणि खेळाडूंसाठी, लहान मुलांसाठी खेळ खेळण्यासाठी सगळंच खूप आकर्षक झाला आहे। आणि इथे ना खूप सुंदर असं सगळीकडे दाखवले। मी फास्टमध्ये दाखवते कारण तुम्ही आधी देखील ब्लॉग पाहिला होता म्हणून। इथे चालताना इतकं फ्रेश वाटतंय की पक्ष्यांचा आवाज, गार वारा आणि झाडांची सावली, संपूर्ण रिलॅक्सिंग वातावरण होतं। तर इथे आम्ही सर्व फॅमिली जात होतो आणि मी फर्स्ट टाइम ट्रायपॉड घेतला होता, जो की तुमच्यासाठी मी शेअर करेन नक्कीच लवकरच। तर मी शॉर्टमध्ये नक्की टाकेन त्याची लिंक वगैरे। आणि अशा प्रकारे हे मी टाकून घेतलं होतं। आणि त्यानंतर इथे मी पोचलो होतो, आम्ही म्हणजे तिकडे गेलो होतो। तर ते ना खूप सुंदर असं बघण्यासारखं होतं। तर फर्स्ट टाइम आपल्याला तिथे चेस दिसतो। आम्ही फास्टमध्ये म्हणजे दाखवते तुम्हाला की आम्ही पटपट जाणार आहोत, कारण मी आधी तुमच्याशी शेअर केला होता, तुम्ही बोर होणार की परत परत तोच ब्लॉग आमच्याशी शेअर करतेस म्हणून। पण मुले आले होते, तर जे मी शूट केलं नव्हतं आधी ते मी शूट करणार होते, आणि रात्री आम्ही लेटच जाणार होतो। तर इथे खूप छान मस्ती, गेल्या वेळेस टुगू बाहेरच राहायला घाबरून, पण आता दोन भाव मस्त होते त्याच्यासोबत, दादाच, त्यामुळे तो आधी पुढे जाऊन मस्त अशी मस्ती केली आहे। तर मी कॅप्चर केलं आहे स्लो मोशनमध्ये। तर खूप खुश होता डुग्गू असं हे पाहून वातावरण। आणि अशा प्रकारेच रोचिष्णू, डुग्गू, विघ्नेश देखील एन्जॉय करत होते। आणि तिथे लहान मुलांसाठी खूप सुंदर असं वाटतं की मुलांना नक्की घेऊन जावं, त्यांना खूप खेळायची इच्छा असते। आणि एवढी जागा आहे ना ती सर्वांसाठी, म्हणजे मोकळी, आणि सायकलिंग वगैरे सर्वांसाठीच उपलब्ध करून दिलेली आहे तिथे। ते ब्रिज म्हणजे ना जसं की न्यूयॉर्कमधलं सेंट्रल पार्क आणि लंडनमधलं हाइड पार्क याच्यापासून प्रेरित केला आहे। पार्कमध्ये 4 थीम्स आहेत, गार्डन्स आहेत, थीम गार्डन, मुघल, चायनीज आणि मोरोकन आणि जपानी। प्रत्येक बागेची रचना त्या संस्कृतीनुसार करण्यात आली आहे।
आणि इथे अशा प्रकारे मुलं खूप मजा करत होती. ते बघा रेड टी शर्ट वाला विघ्नेश आहे आणि ते म्हणजे ना लवकर ना तिथे कळतच नव्हतं की मुलं खूप होती, त्यामुळे मला लवकर कॅप्चर नीट करता आलं नाही. तर अशा प्रकारे ती खेळत होती. आली का कुणा मजा आली तुम्हाला? आली कशी आली? डुग्या पहिला आज कसा गेला तू? तो मुले मस्त मज्जा करून आता दुसरे कपडे घालून आले होते. इथे एक्स्ट्रा कपडे घेऊन जाणं आवश्यकच आहे. फ्रेंड सेंटर मध्ये एकदाही आलो होतो. बघा किती छान वातावरण आणि खूप मस्त वाटतं. गेल्या देखील आलो होतो आम्ही. आता ताई वगैरे आले म्हणून आले. बघा किती छान विघ्नेश रोजिष्णू डुग्गू. इकडे आहे शिवम. मोठे झालेत ना खेळत नाही. जरा त्यांच्या लायकीचं पाहिजे सगळं खेळायला. वॉटर पार्क, फुटबॉल, अजून क्रिकेट, असं मोठे मोठे गेम पाहिजे. इथे असतील कदाचित दुसरीकडे. लय छान छान एक्सप्लोर करायला तिकडे आतमध्ये. कधी जायचं काय माहिती आता बघू. चला आपण तिकडे भेटूया दोघं. तर इथे ना खूप ढगाळ वातावरण, खूप सुंदर असं झालं होतं. मुलं खेळत होती इथे. ब्रिज वगैरे म्हणजे ना त्याच्यावर जाण्यासाठी खूप सुंदर अशी जागा आहे त्यांना खेळण्यासाठी. एक्सप्लोर करायला खूप सारं आहे देखील. आणि ना इथे ना असं म्हणजे छान असं बनवलं आहे. गार्डनची निसर्गाची खूप छान आपल्याला देणगी लाभलेली आहे. अशानुसार आपल्याला वाटतं की इथे ना थांबूनच राहावं. आणि हे बघा हे आहे ते जे की मी म्हटले होते ते तलाव. आणि त्याच्या समोरच आपल्याला गेल्या वेळेस तुम्ही अनुभवलं असेल की मी इथे आली होती. आणि याच्यानुसार पण बघ ना किती सुंदर असं दिसतंय. नक्की एकदा पहा. आणि इथे मी समोर जाऊन तुम्हाला दाखवते की कसं आहे ते. आणि ना इथे फुलांची बाग वगैरे खूप सुंदर आहे. आणि ना जर तुम्हाला नक्की तुम्ही एकदा नक्की जाऊन बघा. आणि जवळच आहे ते ठाण्याला. तर अशा प्रकारे मी त्याचं कॅप्चर करून घेतलं आहे निसर्गाचं वातावरण. जरा आपल्याला वाटतं की कुठे जायचं, तर इथे निवांत जागा आहे जी आपण एक्सप्लोर करू शकतो सर्वांसाठी. जे की लहान मुलांपासून ते प्रौढ लोकांसाठी खूप सुंदर असं दाखवलेलं आहे ते निसर्गाचं. आणि तुम्ही ना रिलॅक्स करू शकता, विचार करू शकता, आपल्या स्वतःला शोधू शकता. निसर्गातून स्वतःला आपण सामावून घेऊ शकतो. एवढे सुंदर आहे ते. आता आम्ही चाललो आहोत आतमध्ये, जे की ब्रिज आहे. तुम्हाला सांगितलं होतं एक्स ब्रिज आहे ते. आणि वरती आणि तिथूनच असं तलाव दिसतो आपल्याला. खूप सुंदर असा आहे हा तलाव. पहा किती शांत आणि सुंदर आहे. शांत सुंदर असं त्याची व्याख्याच बनली आहे. फुलांची बाग आहे. खरंच नजरेत साठवून ठेवावी अशीच आहे. आणि मस्त असं देखावा. तुम्ही खूप सुंदर जे पण छान छान व्हिडिओज वगैरे बनवताना त्यांच्यासाठी खूप सुंदर जागा आहे. नक्की भेट द्या तुम्ही एकदा. आणि मला कमेंट मध्ये नक्की सांगा हे मला आवडली का नाही. आता संध्याकाळचा ट्रायपॉड घेतला आहे तर तसं वातावरण आणि मी चेंज हे ना शूट करणार होते त्याच्या आदल्या दिवशी ट्रायपॉड आला. आणि खूप सुंदर वाटलं की पहिल्यांदा मी घेते. आणि सर्वजणचे रिॲक्शन अशी होती की बघा ट्रायपॉड घेऊन चालले, सेल्फी स्टिक घेऊन चालली. ट्रायपॉड तर नाही पण सेल्फी स्टिक. आणि ही सेल्फी स्टिक म्हणजे विथ स्टँड आहे. खूप सुंदर आहे आणि बजेट फ्रेंडली देखील आहे. तर ह्यांचे सर्वांचेच व्हिडिओ वगैरे मी काढले होते. आणि छान असं खेळाचे मैदान आणि ऑम्पी थिएटर, मुलांसाठी झुला, स्लाइड्स आणि मोठ्यांसाठी ओपन जिम, योगा झोन आणि 400 आसनांचे ऑम्पी थिएटर आहे. सायकलिंग आणि जॉगिंग ट्रॅक सुद्धा आहे. सुविधा आहे पिण्याच्या पाण्याचे फवारे, स्वच्छतागृहे. जे मंडळी हा होता आजचा ब्लॉग, एक पार्क एक्सप्लोरेशन. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि अजून अशाच ठिकाणांची सफर करायची असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत निसर्गाची नातं जोपासा आणि
माझ्या चॅनल पाहत राहा. तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. बाय.